की आत्तापर्यंत सॉक्रेटिस, हायपेशिया, तुकाराम, दाभोळकर, मग त्याच्यानंतर त्या लाईनीमध्ये फार तर माझं नाव जोडलं गेलं. तर सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता, त्यामुळे बहुमताला मी कधीच मानत नव्हतो. ते आम्हाला सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालायचा आहे असं म्हणणाऱ्या गावगुंडांचं तुष्टीकरण करणे म्हणजे जनस्तुती, हे तुमचं ध्येय नाही. ते काही असं मिनिंगफुल वगैरे काही बोलतच नव्हते, म्हणून ते बेसिकली गदारोळ करत होते. हा, तर शिशुपालाचे 100 अपराध भरावे लागतात तेव्हाच त्याचा वध होतो. पुणे महानगरपालिकेमध्ये सोमवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. ती खरं तर गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत आणि पुणे महानगरपालिका प्रशासनामध्ये खरं तर गणेश उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी या बैठकीचं आयोजन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीदरम्यान एक मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला आणि त्या गदारोळामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला अक्षरशः 4 ते 5 खरं तर महानगरपालिकेचे जे काही सुरक्षा गार्ड आहेत त्यांच्याकडून अक्षरशः बाहेर घेऊन जाण्यात आलं. ती व्यक्ती नेमकी कोण होती असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे. तीच व्यक्ती सध्या माझ्यासोबत आहेत. विद्यानंद बापट असं त्यांचं नाव आहे. सोमवारी बैठक पार पडली. बैठकीला तुम्ही देखील उपस्थित होतात. अनेक गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. काय तुम्ही त्यावेळी प्रश्न उपस्थित केला होता? तुम्ही नेमकी कोणती भूमिका मांडली होती की ज्यामुळे एवढा गदारोळ झालेला पाहायला मिळाला आणि अक्षरशः तुम्हाला सभागृहाच्या बाहेर घेऊन जाताना सर्व दिसत होते? बैठकीच्या सुरुवातीला त्यांनी हे सांगितलं की नागरिकांकडून आगामी उत्सवातल्या ध्वनी प्रदूषणाबद्दल काही आक्षेप असल्यास त्यांनी ते सर्वप्रथम सांगावे. तर त्यासाठी मी एकट्यानेच हात वर केला आणि मग त्यांनी मला माईक दिला आणि मग मी सांगितलं की गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा होतो आणि त्या सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी तासनतास लाऊडस्पीकर वाजवले जातात. उत्सवाचे 8-9 दिवस स्टँड अलोन लाऊडस्पीकर संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत चालू असतात आणि विसर्जनाच्या दिवशी 1.5-2 दिवस एक सलग लाऊडस्पीकर त्यांचे चित्ररथांवरून चालू असतात. तर त्याचा आजूबाजूच्या नागरिकांना फक्त प्रचंड त्रास होतो ध्वनी प्रदूषणाचा आणि उत्सवांचे मंडप आणि मिरवणुका यांच्यामुळे होणारा रहदारी सडतळा यांचाही फक्त त्रासच होतो. तर आगामी उत्सवांमध्ये या दोन्हीपैकी काही न होता ते होणार नाही याची खबरदारी घेऊनच सार्वजनिकरित्या उत्सव साजरे करावेत असं मी सांगितलं. बरं, मात्र ज्यावेळी तुम्ही ही विरोधी भूमिका सभागृहामध्ये मांडली त्यावेळी तुमच्या बाजूला अनेक गणेश मंडळाचे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडनं नेमकी कोणती पहिली प्रतिक्रिया आली जी तुम्हाला पूर्णपणे खटकलेली आहे? नाही, त्यांच्याकडे करण्याजोगा लॉजिकल युक्तिवाद वगैरे काही नव्हताच. ते काही असं मिनिंगफुल वगैरे काही बोलतच नव्हते, म्हणून ते बेसिकली गदारोळ करत होते की एकाच वेळेस अनेक जण बोलत होते आणि ते खूप मोठमोठ्या आवाजात बोलत होते. तर त्यामुळे त्याचं खंडन वगैरे करायचंही सवाल नव्हता, त्याची दखल घेण्याचाही सवाल नव्हता. तर ते असं स्पेसिफिक काही बोलतच नव्हते. मात्र अगदी बैठक सुरू झाल्यानंतर पहिल्या 5 मिनिटातच मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. ज्यावेळी तुम्ही भूमिका उपस्थित केली त्यावेळेस तुमच्या मनात अशी काही धाकधूक नव्हती का की आपण एवढा मोठा मुद्दा उपस्थित करतोय? खरं तर तुमच्या आजूबाजूला जवळपास 100 ते 150 कार्यकर्ते बसले होते. त्यांची विरोधात जाण्याचं काम तुम्ही केलं होतं. भीती वगैरे नव्हती मनामध्ये? नाही, ते तुकारामांनी म्हणल्यानुसार सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता, त्यामुळे बहुमताला मी कधीच मानत नव्हतो. त्यामुळे म्हणजे मी सोडून बाकी 99% जरी ओपनली विरोधात असते तरी मला त्याबद्दल म्हणजे मला त्याची फिकीरच नव्हती. मला हे माहिती होतं की मी जे म्हणतोय ते 101% बरोबर आहे. तर तेवढंच त्याच गोष्टीशी मला देणं घेणं होतं. त्यांची मतं ओपनली विरोधात असणारे मला माहिती होतं, पण मला काही त्याची परवा किंवा फिकीर अजिबात नव्हती. बरं, आता जवळपास मागच्या 2 दिवसांपासून तुम्ही मीडियाला समोर जाताय, बाईट देताय, बोलताय, अगदी तुमचं नाव देखील सगळीकडे जाहीर झालेलं आहे. आता देखील तुम्हाला भीती वाटत नाही का की अगदी तुम्ही आता इथून घरी जाताना, ऑफिसमधनं घरी येताना असं काही तुमच्यासोबत एखादा अनुचित प्रकार घडेल, कोणी काही तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेल, मनामध्ये भीती नाही अजून सुद्धा? नाही, आणि ते झालं तरी काय होणार? म्हणजे की आत्तापर्यंत सॉक्रेटिस, हायपेशिया, तुकाराम, दाभोळकर, मग त्याच्यानंतर त्या लाईनीमध्ये फार तर माझं नाव जोडलं जाईल एवढंच होईल. पण म्हणजे त्यात मला काही फार मोठं वगैरे वाटत नाही किंवा त्याची मी काही चिंता वगैरे फार करत नाही. उद्या असा काय अनुचित प्रकार घडू नये, पण जर घडला तर तुमची भूमिका काय असणार? तुम्ही एक पाऊल मागे सरकाल की अजून तीव्रतेने तुमच्या भूमिका मांडाल? नाही, माझी भूमिका उलट अधिकच तीव्रतेने मांडत जाईन मी. आणि उलट मला त्यावेळेस हे अधिक मला हितावं वाटलं की ते मंडळाचे जे लोक होते दे वर नॉट रेडी टू बज अन इंच, अशी जी आपण इंग्लिशमध्ये फ्रेज वापरतो, मग ते अजिबात हे करायला तयार नव्हते. की त्यांना पूर्णपणे निर्बंधमुक्त उत्सव हवा होता. कसलीही बंधनं त्यांना नको होती. डेसिबल नाही, थर नाही, बेस नाही, टॉप नाही, काही नाही. तर ते उलट मला आवडलं, कारण की सोलापुरातही हेच होत होतं. 365 पैकी 186 दिवस सोलापुरात ते सार्वजनिकरित्या लाऊडस्पीकर वाजवायचे. तर शिशुपालाचे 100 अपराध भरावे लागतात तेव्हाच त्याचा वध होतो. श्रीकृष्ण सुद्धा आपण बघितलंय महाभारतात, 100 अपराध त्याचे बरेपर्यंत तो थांबतो. तर त्यामुळे ते जितके अधिक अडॅमंट स्टान्स घेत आहेत, जो त्यांना लॉजिकली जस्टिफाय करता येत नाही, ते फक्त रेटवायला जात आहे, तर तितकं चांगलंच आहे की त्यामुळे उलट ते अधिक वेगाने होईल त्या समस्यांचं निर्मूलन. मात्र तुम्ही आत्ता ज्याप्रमाणे गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, यांच्या सर्वांची भूमिका काय? तर आम्हाला निर्बंधमुक्त गणेश उत्सव हवा आहे, निर्बंधमुक्त दहीहंडी उत्सव हवा आहे. त्यामध्ये आम्हाला डीजेची परवानगी हवी आहे, ढोलताशाची परवानगी हवी आहे. मात्र कुठेतरी प्रशासनाने याला जाब देण्यासाठी, कुठेतरी आळा बसण्यासाठी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती
ती घेताना दिसत नाही. अगदी त्या दिवशी तुम्ही बैठकीस उपस्थित होता, तर त्यावेळी महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा महानगरपालिका प्रशासन असेल, त्यांचा कुठेतरी सूर वाटत होता तुम्हाला की निर्बंधमुक्त असायला हवं म्हणून, का त्यांचं सुद्धा पाठबळ आहे असं वाटतंय तुम्हाला? त्यांनी काही जाहीररित्या भूमिका मांडलेली माझ्या माहितीत नाही, किंवा मी तरी तेव्हा तिथे उपस्थित नव्हतो. पण त्यांचा एक ॲक्विएसन्स किंवा मूकसंमती ज्याला म्हणतो आपण, टॅसिट कन्सेंट, तशा प्रकारची त्यांची काही भूमिका असावी, किंवा जे होईल ते होईल, ठाम भूमिका द्यायला ते कचरत असावेत, अशी काही त्यांची भूमिका असावी. मला त्याबद्दल 101% काही माहिती नाही. म्हणजे तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला माहितीसाठी सांगतोय की अगदी काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या महापौर आहेत, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस त्यांना एक प्रश्न उपस्थित करण्यात आला की पुण्यातले जे ढोलताशा पथक आहेत, जवळपास आता पुणे शहरामध्ये 100हून अधिक ढोलताशा पथक आहेत, त्यांचं जे वादन आहे त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे किंवा नाही, या संदर्भात त्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा म्हणले की ते त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं की ढोलताशा ही महाराष्ट्राची आणि पुण्याची परंपरा आहे, त्याला आम्ही कुठेही रोख लावू शकत नाहीत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. नाही, मग महापौरांना तुम्ही महापालिकेचंच बोधवाक्य त्याचं सांगून आणि त्याचा अर्थ समजावून सांगायला हवा की वरम जनहितम ध्येयम, त्याचा उत्तरार्ध होतो केवलानं जनस्तुती. म्हणजे तुमचं ध्येय हे आहे नागरिकांचं हित बघणे आणि उत्तरार्ध केवलानं जनस्तुती. म्हणजे सण साजरा करण्यासाठीच्या सबबीखाली आम्हाला सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालायचा आहे असं म्हणणाऱ्या गावगुंडांचं तुष्टीकरण करणे म्हणजे जनस्तुती, हे तुमचं ध्येय नाही, हे त्यांना समजावून सांगायला हवं. नाहीतर त्या त्यांच्या बोधवाक्यानुसार वागत नाही आहेत त्या. आता तुम्ही महानगरपालिकेत तर मुद्दा उपस्थित केलाय, इथून पुढे तुमचं पाऊल काय असणार आहे? तुम्ही महापौरांची भेट घेणार आहेत, पुण्यातले काही स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, यांच्याशी काही चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहेत, किंवा इतर काही सामाजिक संघटना असतील ज्यांची देखील तुमच्यासारखीच भूमिका आहे, जुळती भूमिका आहे तुमच्याशी, त्यांच्याशी काही चर्चा करणार आहात? मी आत्तापर्यंत बऱ्याचशा लोकप्रतिनिधींना वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या नगरपालिका, राज्य म्हणजे विधानसभा आणि लोकसभा, राज्यसभा यांना ऑलरेडी लेखी निवेदनं दिलेलीच आहेत. काहींची माझी वैयक्तिक भेटही झालेली आहे. आणि आता बघूया येत्या आगामी उत्सवामध्ये प्रत्यक्ष काय होतं आहे. जर का समाधानकारक प्रगती दिसली नाही या संदर्भात तर माझा न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग चोखाळण्याचा विचार आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर अगदी एका दिवसावर पूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. ती बैठक होती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाची. खरं तर अगदी काही दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे, त्याचीच पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीला स्वरूप भेटलं ते मोठ्या गदारोळाचं. त्यानंतर मुद्दा उपस्थित करण्यात आला की ज्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी ही भूमिका स्पष्ट करण्यात आली, जी भूमिका घेण्यात आली, त्यांचं नेमकं मत काय. तर आता खरं तर ज्याप्रमाणे गणेश मंडळांनी मुद्दा उपस्थित केला आहे की आम्हाला ढोल ताशा असेल किंवा डीजे असेल याची परवानगी देण्यात यावी, मात्र त्याच परवानगीला आता खरं तर विद्यानंद बापट यांनी आव्हान दिलेलं पाहायला मिळते. अगदी काही दिवसांमध्ये जर प्रशासनाकडून यावर कारवाई करण्यात नाही आली तर मी स्वतः न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची भूमिका आता विद्यानंद बापट यांनी घेतलेली पाहायला मिळते. या सर्व प्रतिक्रियेवर, त्यांच्या भूमिकेवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.